जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फोरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयात तुम्हाला टंकलेखन जे तुम्ही स्वप्न पाहत आहात किंवा तुमची टायपिंग झालेली आहे, तुम्ही विविध जे न्यायालय आहेत त्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, यामध्ये तुम्ही टंकलेखनसाठी एलिजिबल आहात, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे। ती बातमी थोडी उशिरा जाहिरात येऊ शकते, परंतु जागा किती आहेत, बैठकीत काय झालं, संपूर्ण गोष्टी जे आहेत ते मी या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, 5000 प्लस जागा आहेत तुमच्या न्यायालयात टंकलेखनसाठी। तर ती जाहिरात कधी येऊ शकते, तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही या पदभरतीला टार्गेट करत असाल तर तुमच्यासाठी ही न्यूज चांगली असू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे आलेलं आहे न्यूजपेपरमध्ये किंवा तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की हायकोर्ट असेल किंवा कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत की कोर्टामध्ये किती जागा रिक्त आहेत, त्याचाही एक व्हिडिओ मी तुम्हाला मागे दिलेला होता। त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं होतं की कोर्टाचे सुद्धा आदेश आहेत की तुम्ही लवकरात लवकर पदभरती घ्या, कारण जे कोर्टात जे पेंडिंग काम आहे ती एका व्यक्तीवर खूप जास्त लोड असल्या कारणाने पेंडिंग कामं त्वरित लवकर होत नाही। त्या अनुषंगाने सुद्धा एक आर्टिकल जो आहे तो आलेला होता। त्या अनुषंगाने सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा कोर्ट काहीतरी निर्देश देतं तेव्हा सरकारला सुद्धा त्या निर्देशनाचं पालन जे आहे ते करावं लागतं, परंतु सरकारची विल पॉवर डिसाईड असते की ते किती लवकर त्या त्या कोर्टाचा जो आहे तो निर्णयाला ते लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशनमध्ये आणतात। तर आता ही सुद्धा एक सकारात्मक बाब असू शकते, तुम्ही ती सकारात्मक घेऊ शकतात। तर आता काय आलेलं आहे किंवा बैठकीत काय झालेलं आहे ते आपण आता डिस्कशन करूया। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल की न्याय विभागात जे आहे ते तुमची 5223 पदांची निर्मिती जी आहे ती होणार आहे न्याय विभागात। तर राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय, आता त्यांचा निर्णय झालेला आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल। मग त्यांची तुम्हाला माहिती की आकृती बंद होईल, त्यानंतर मग ती जाहिरात निघेल, त्यानंतर मग ती जाहिरातीसाठी संपूर्ण प्रोसेस जी आहे ती होणार आहे। परंतु एक चांगला आपण पॉझिटिव्ह याला घेऊ शकतो की बैठकीत जे आहे ते निर्णय जो आहे तो मंजूर झालेला आहे। तर ते म्हणतात की राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखक, यानुसार 5223 टंकलेखनाची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे। राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन 2863 नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत। तसेच यापूर्वी 2360 पदे मंजूर आहेत। इचलकरंजी असेल, जालना असेल, या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महापालिकांना वस्तू व सेवा कर भरपोटी अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। ही दुसरी गोष्ट आहे, परंतु आपल्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला 5223 जे आहेत ते पदं जे आहेत ते इथं बैठकीत जे आहे तो निर्णय झालेला आहे। त्यानंतर खूप उशीर होतो, कारण तुम्हाला माहिती आहे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या कागदोपत्री होण्यास थोडा उशीर लागतो। तुम्हाला माहितीच आहे की बिंदू नियमावली होते, त्यानंतर मग ही जाहिरात तयार होते, त्यानंतर ती जाहिरात जी आहे ती ज्या ज्या डिपार्टमेंटमधून निघायची असते त्याला ते मंजुरी देतात। परंतु हा जो आहे तो एक सकारात्मक आपण त्याला पकडू शकतो की जे विद्यार्थी टंकलेखनासाठी जर तयारी करत असाल तर ही जी जाहिरात आहे ती येणाऱ्या भविष्यकाळात येऊ शकते, परंतु कधी येईल ते संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते राज्याच्या हातात आहे। आता त्यावर आपण भाष्य करू शकत नाही, परंतु एक जर अंदाज जरी पकडला आणि विविध न्यूजपेपरमध्ये जे कोर्ट आहे ते जे कोर्ट जे आहे ते स्वतः बाब घेत आहेत की कोर्टामध्ये रिक्त ज्या जागा आहेत त्यामुळे जे कोर्टात पेंडिंग काम आहे त्याचा लोड जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यामुळे कोर्टाने सुद्धा मागील जे न्यूजपेपर असेल किंवा मागील जे कोर्ट आहे त्यांनी जे आदेश दिले होते सरकारला की तुम्ही लवकरात लवकर पदभरती घेऊन जे रिक्त पदं आहेत किंवा जे पदांची वॅकन्सी आलेली आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, अशी त्यांनी आदेशच दिला होता। हे सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं। आता हा सुद्धा एक आपण सकारात्मकच घेऊयात, परंतु याला उशीर लागू शकतो। याला जर आपण पकडलं, जर थोडं राज्य मंत्रिमंडळाने जर समजा थोडंसं जास्त एफर्ट घेतले तर दिवाळीपर्यंत येऊ शकते।
आणि जर थोडं त्यांनी अजून डिले केलं तर या पदभरतीला 1 वर्ष लागू शकतो. आता हा आपला प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की किती उशीर लागतो, त्यामुळे ही सूचना तुम्हाला द्यायची होती. ज्या विद्यार्थ्यांना जर न्याय विभागात टंकलेखनासाठी जर त्यांनी आता टायपिंग लावली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग लावायची इच्छा असेल किंवा त्यांना टंकलेखनमध्ये लागणारी जी एलिजिबल क्रायटेरिया फुलफिल करत नसाल तर तुम्हाला वेळ आहे, तुम्ही ती फुलफिल करून घ्या. आपले यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत व्हिडिओ की टायपिंग किंवा टंकलेखनसाठी कोणकोणती एलिजिबल क्रायटेरिया लागतो, त्या पद्धतीने तुम्ही फुलफिल करून घ्या. येणाऱ्या भविष्य काळात टंकलेखनाच्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जातीलच. या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो.